नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे यंदा महिला धुरकरी शंकरपटात बैलगाडा हाकताना पाहायला मिळाल्या। न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर विदर्भात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांची बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे। विविध राज्यातून तिवसा येथे बैलगाड्या दाखल शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन यावर्षी बैलगाडा शर्यतीत 300हून अधिक नोंदणी झाली आहे। तिवसा शंकरपटात मध्य प्रदेशसह गुजरातमधील बैलजोड्यांचाही सहभाग होता। खुल्या मैदानावर शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे। यात सर्जा राजा, हीर रांझा, राम लखन अशा अनेक नावांच्या बैलजोड्या या शंकरपटात सहभागी झाल्या आहेत। यंदाच्या शंकरपटात मध्य प्रदेश आणि गुजरातमधील बैलांचाही समावेश असल्यानं हा शंकरपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे। विशेष म्हणजे या बैलगाडा शर्यतीत मुलींनी देखील सहभाग घेतल्याचे पाहायला मिळालं आहे। विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत। 12ही महिने शेतकरी कष्ट करतात। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आनंद सोहळा आयोजित करण्याच्या उद्देशानं आम्ही तिवसा येथे शंकरपटाचं आयोजन केलं आहे। हा शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोहळा आहे। या सोहळ्यात तिवसा आणि लगतच्या गावातील 2 लाखांहून अधिक शेतकरी सहभागी झालेत। याचा आम्हाला आनंद असल्याचं भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सांगितलं आहे। आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा शंकरपट परत चालू केलेला आहे। त्याला प्रचंड प्रतिसाद या तिवसा नगरीत मिळत आहे आणि या तिवसा नगरीत संबंध भारतातल्या म्हणजे 4 राज्यातून शेतकरी बांधव आलेले आपल्या जोड्या घेऊन, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी बांधव आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या शंकरपटाचा आनंद घेऊन आले। तुम्ही सर्व बघूनच राहिले की ही संख्या आज लाखावर जाणार आहे, हजारातून लाखावर जाणार आहे। जिकडे तिकडे शेतकरी बांधव दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झालेला दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं आमचे जो प्रयत्न आहे आमचा सफल झाल्यासारखं वाटतं की आमचा शेतकरी बांधव सतत आनंदी राहिला पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे आणि त्यांनी सतत आनंदात राहिलं तर त्याच्या हातचे निर्माण होणारं अन्नसुद्धा सर्वांसाठी सुखदायी राहणार आहे आणि आनंददायी राहणार आहे। मोदीजींचं जे म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं, त्या डबल करण्यासाठी हेच आमचे शेतकरी बांधव इतकी ऊर्जा घेऊन शेतीत काम करणार आहे की त्यांचं उत्पन्न नक्की डबल होईल आणि देवेंद्रजी आणि मोदीजींचं स्वप्न पूर्ण होईल। कुठून बैलगाड्या देखील दाखल झाल्या? महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, अमरावती जिल्ह्यात आहेत, यवतमाळ म्हणा, बुलढाणा म्हणा, अकोला म्हणा, नागपूर म्हणा, वाशिम, तिकडे रायगड, सांगली, सातारा, म्हणजे असा एकही जिल्हा राहिला नाही महाराष्ट्रातला की जिथून बैलजोडी आला नाही। मुंबईच्या जवळच्याही भागातून जोड्या आलेल्या आहे आणि त्याच्यामुळं संबंध महाराष्ट्र याच्यात पूर्णपणे इन्व्हॉल्व झालेला आहे। त्याचबरोबर MP, गुजरात आणि हरियाणावरून 25 जोड्या आलेल्या आहे। अशा 4 राज्यातल्या जोड्या इथे आलेल्या आहे आणि हे जोड्याचं प्रमाण पुढच्या वर्षी अजून वाढणार आहे। मागच्या वर्षीचा 500 जोड्याचा रेकॉर्ड यावर्षी नक्कीच मोडणार आहे। फक्त आता वेळ कमी असल्याने किती जोड्यांचा होतो त्याचा आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जोड्यांना इथे पार्टिसिपेट करता आलं पाहिजे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित करता आला पाहिजे, हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या
किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है, कई बार ये सारा मिस आउट हो जाता है। हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।